नाशिकमधल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अशोक खरातला आता कोर्टानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आज त्याची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला कोर्टात पुन्हा हजर करण्यात आलं होतं। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षानं तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचं सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती। अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार आहेत आणि त्याने ज्या पद्धतीनं गुन्हास्पद कृत्य केलेलं आहे। पुढची महत्वाची बातमी बघूया। भोंदू खरातला 5 दिवस पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घेऊया। खराचे वकील म्हणाले की तपासासाठी कोणतीही कागदपत्र ही उपस्थित नाहीत। रजिस्टर ऑफिसमधनं कागदपत्र मिळू शकतात, त्यासाठी कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला। सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला त्यात खरात स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून घ्यायचा असं सांगितलं गेलं। खरात लोकांना वाघ आणि साप दाखवायचा। खरातनं कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचा पोलिसांना संशय असल्याचं सुद्धा सरकारी वकील म्हणाले। त्यामुळे खरातला वन कायदा सुद्धा लागू होऊ शकतो असा युक्तिवाद करण्यात आला। खरातकडे काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हर आहे आणि त्यावर राजमुद्रा देखील आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। खरातनं नरबळीचा प्रकार देखील केलेला असू शकतो असाही युक्तिवाद करण्यात आला। यावर पोलीस कोठडीची गरज नाही असं खरातच्या वकिलांनी युक्तिवाद करत म्हटलेलं आहे। 7 दिवसांच्या तपासामध्ये मला शंका आहे असा संशय खरातच्या वकिलांनी उपस्थित केला। तर सरकारी वकिलांनी म्हटल्यानुसार ईशान्येश्वर मंदिरातील सिद्धपूजेचा तपास अजून शिल्लक आहे आणि नरबळीचा संशय असल्यानं याचा शोध घ्यायचा आहे असा युक्तिवाद करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।